नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळणारे गोष्ट म्हणजे काळे मनुके. दिसायला लहान असले तरी त्याचे आरोग्यदायी फायदे अनेकदा आपल्या लक्षातच येत नाहीत. तर आज आपण ह्याच काळ्या मनुक्यांबद्दल, त्यांच्यात लपलेल्या गुणांबद्दल आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का? म्हणजे हा एवढासा सुका मेवा आपल्या आरोग्यामध्ये इतके मोठे आणि सकारात्मक बदल कसे काय घडवू शकतो? चला तर मग आज या मनुक्यांमध्ये दडलेलं हे आरोग्यदायी रहस्य उलगडूया. ठीक आहे. तर काळ्या मनुक्यांचे फायदे समजून घेण्याआधी हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे की त्यात असं नेमकं काय आहे जे त्याला एवढं खास बनवतं. म्हणजे त्याच्यात कोणते पोषक घटक आहेत ते पाहूया. खरं सांगायचं तर हे काळे मनुके म्हणजे पोषक तत्वांचा एक खजिनाच आहेत. बघा ना, यात आयरन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची खनिजं तर आहेतच, पण त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतं. आणि हे सगळे घटक आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहेत हे आपल्याला माहीतच आहे. आता वळूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या फायद्याकडे. आपलं पोट, आपलं पचन. काळे मनुके आपल्या पचनसंस्थेसाठी एक वरदान कसे ठरू शकतात हे आता पाहूया. आयुर्वेदात ना याच्या कार्यावरून याला एक खूप छान नाव दिलंय, मृदू विरेचक. आता ह्याचा सोपा अर्थ काय? तर हा एक असा नैसर्गिक पदार्थ आहे जो पोटाला अजिबात त्रास न देता बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर काम करतो आणि पोट सहज साफ ठेवायला मदत करतो. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचा गुणधर्म. काळे मनुके हे थंड असतात. त्यामुळे होतं काय की शरीरातली अतिरिक्त उष्णता, पित्ताचा त्रास किंवा छातीत होणारी जळजळ यासारख्या सामान्य पण त्रासदायक समस्यांवर ते नैसर्गिकरित्या मात करायला मदत करतात. आणि म्हणूनच शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी पिवळ्या मनुक्यांपेक्षा काळे मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पिवळे मनुके काही वेळा शरीरातली उष्णता वाढवू शकतात. याउलट काळे मनुके शरीर थंड ठेवतात. शिवाय त्यात फायबरचं प्रमाणही जास्त असतं, जे पचनासाठी खूपच फायदेशीर आहे. चला तर मग या सुपरफूडच्या पुढच्या फायद्याकडे वळूया. आता बघूया की हे आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींसाठी, म्हणजेच आपलं रक्त आणि आपलं हृदय यांच्या आरोग्यासाठी कसं काम करतं. ज्यांना कुणाला लोहाची कमतरता आहे किंवा ॲनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर काळे मनुके खूपच महत्त्वाचे आहेत. कारण ह्यात आयर्न भरपूर असतं, ज्यामुळे ते शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात. आणि हे फायदे फक्त रक्त वाढवण्यापुरतेच नाहीत. यात जे पोटॅशियम असतं ते ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं. एवढंच नाही तर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि आपली एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढवून हृदयाला निरोगी ठेवतं. बरं, आता शरीराच्या आतल्या आरोग्याबद्दल तर आपण बोललो, पण काळ्या मनुक्यांचे फायदे आपल्या बाह्य सौंदर्यासाठी, म्हणजे आपली त्वचा आणि केसांसाठी सुद्धा दिसून येतात. हे कसं शक्य होतं? तर यात जे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आहे ना, ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करायला मदत करतात. आणि याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो. त्वचा आतून चमकदार आणि निरोगी बनते आणि केस अकाली पांढरे होण्याची समस्याही कमी होते. तर आपण हे फायदे काय आहेत आणि ते का मिळतात हे सगळं पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे सर्व फायदे मिळवण्यासाठी काळे मनुके नेमके खायचे कसे? त्याची योग्य पद्धत कोणती? यासाठी ही सोपी पद्धत फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, मनुके रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं की त्यातील पोषक तत्वे आपल्या शरीरात खूप सहजपणे शोषली जातात. मग सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खाल्ले आणि ते पाणी प्यायलं की त्याचा संपूर्ण फायदा मिळतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. काळे मनुके आरोग्यदायी असले तरी त्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचं सेवन करू नये. ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे? तर तो हाच की काळे मनुके हे फक्त तोंड गोड करणारा एखादा पदार्थ नाहीये, तर ते आरोग्य आणि सौंदर्यासाठी निसर्गाने दिलेले एक बहुगुणी वरदान आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आहारातली ही एक छोटीशी आणि सोपी सवय आपल्या एकूण आरोग्यामध्ये किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकेल, याचा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा.